गेल्या 5 वर्षापासून केलेलं काम आहे. मतदारसंघामध्ये प्रवास आहे, गावागावात पोहोचणं आहे. कोरोनाचा संकट काळही आपण बघितला आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रवास करून कुठे काय कमी आहे का, मेडिसिन असतील, इक्विपमेंट असतील, वॅक्सिनची व्यवस्था असेल. मला असं वाटतं की या काळामध्ये कसोटीच्या काळात पण आम्ही मागे नाही हटलो. आम्ही पूर्णपणे रस्त्यावर उतरून काम करत होतो. अगदी सॅनिटायझर, मास्क, फूड पॅकेट या सगळ्या बेसिक गोष्टींवर काम केलं. मला असं वाटतं की जनता हे सगळं विसरत नाही. संकट काळामध्ये कोणी काय काम केलं हे जनतेसमोर आहे. आणि त्या व्यतिरिक्त डेव्हलपमेंटचा विचार करता मी म्हणेल की या मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये इतकं चांगलं बजेट आलं जे गेल्या 60 वर्षात नाही आलं. राज्यमंत्री म्हणून काम करत असताना आरोग्य विभागाकडून सुद्धा मी जिल्ह्यासाठी चांगलं बजेट आणलंय. आमच्या माध्यमातून इथे पीजी कोर्सेसला मान्यता मिळाली. आज ते पीजी कोर्सेस चालू झालेत. इथे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल चालू आहे. इथे ड्रायफ्रूट सारखा प्रोजेक्ट द्राक्ष, कांदा, भाजीपाला निर्यातीसाठी येतोय. हे जनतेसमोर आहे आणि त्यामुळे हा विश्वास नक्कीच आहे की केलेल्या कामाची पावती मिळेल. या विकासाची दखल जनता नक्की घेईल आणि पुढच्या सुद्धा काळामध्ये जी आम्हाला कामं करायची, जो कांदा प्रश्न आहे किंवा जो आमचा द्राक्षाचा प्रश्न आहे, याच्यावर शाश्वत काम करायचंय हे सुद्धा जनतेसमोर आम्ही ठेवलंय. त्यामुळे हा विश्वास नक्की आहे की जनता आशीर्वाद नाही. मला वाटतं की जनतेसमोर हे सुद्धा आहे की जे विरोधक कांदा प्रश्न मांडत होते त्या विरोधकांनी 60 वर्षात तो प्रश्न तसाच ठेवला. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचे पर्याय आणले नाही. आमच्या दृष्टीने कांदा हा राजकीय प्रश्न नाहीये. हा कायमस्वरूपी सुटला पाहिजे. शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे. या दृष्टीने आम्ही वेगवेगळ्या पर्यायांवर काम करतोय. मग त्यातलाच एक पर्याय ड्रायफ्रूट आहे. त्यातलाच एक पर्याय निर्यात बंद असेल ती खुली करण्यात, ती सुद्धा खुली करण्यात आलेली आहे. आता सुद्धा जी ड्युटी आहे 40%ची ती सुद्धा कमी करण्यासाठी मी पाठपुरावा करते. अनुदानाचा विषय राज्य सरकारकडून मिळायचा असेल तो सुद्धा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, त्यालाही यश आलं. राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय अजितदादा यांच्या सहकार्याने अनुदान सुद्धा मिळालं. आणि कांदा चाळ असेल, याच्यावर प्रक्रिया उद्योग असेल, याच्यावर सुद्धा आम्ही काम करतोय आणि भविष्यात केंद्र सरकार याच्यावर जास्त फोकस करणार आहे हे सुद्धा आपल्या समोर ठेवलंय. या दृष्टीनेच ही निवडणूक, हा मुद्दा तोही महत्वाचा होता आणि तो विश्वास लोकांना आहे की नक्कीच मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात जसं काम उभं केलंय विकासाचं, त्यामुळे या सुद्धा प्रश्नावर नक्कीच काम होईल आणि त्याच दृष्टीने आम्हाला आशीर्वाद मिळेल. हा विजय निश्चित आम्हाला मिळेल ही खात्री. माझा एक्झॅक्ट पोलवरच विश्वास आहे. दिंडोरीचा आणि नाशिकचा विषय काढलाय तुम्ही, तर कदाचित बऱ्याच वेळा असं असतं की लोक खुलेपणाने चर्चा करत नाही, बोलत नाही, म्हणून तो त्या दृष्टीने एक्झॅक्ट पोल उद्या येईल म्हणून माझा विश्वास आहे. आणि ओव्हरऑल मी जे पण बाकीच्या राज्यांचे एक्झिट पोल बघते, तिथली एक लोकांची प्रतिक्रिया बघते, तर हे जनतेतनं स्पष्टता आलेली आहे. अबकी बार 400 पार. परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे ही जनतेची अपेक्षा आहे. त्या दृष्टीनेच उद्या हे अधोरेखित होणार आणि परत एकदा आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा मी जेव्हा पहिल्यांदा तिथे गेली, पहिला प्रवास, पहिल्यांदा त्या नवीन संसदेमध्ये आम्ही गेलो, तेव्हा खरं आम्हाला एक भारताची ओळख, आत्मनिर्भर भारताचं प्रतीक म्हणून त्या संसदेत जायला मिळालं. हे आमचं सौभाग्य आहे. आणि तिथे गेल्यावरही पहिलं विधेयक हे नारी शक्ती वंदन अधिनियम आलं. मला असं वाटतं की हा आमचा सन्मान आहे, महिलांचा सन्मान एक प्रकारे या भारतीय जनतेने केलेला आहे. या संसदेमध्ये आम्ही काम करतोय, तिथे ती आधुनिक व्यवस्था आम्ही बघतोय, ती नक्कीच खूप चांगली आहे आणि त्या दृष्टीने परत एकदा तिथे जाण्यासाठी जनता आशीर्वाद देईल यासाठी उद्याचा दिवस विजयाचा दिवस. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.